काय घटना घडली त्या संदर्भात बोला. अगोदर स्टार्टिंगला तुमचा परिचय करून द्या. आपलं नाव आणि परिचय. मी आप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील, नगरसेवक प्रभाग क्रमांक 26. काल शिवजयंती असल्यामुळं सर्व शिवप्रेमींना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कमानीला कलर करून, कारण की नाव हे थोडा अंदाज झाल्यामुळं कलर करून परत हेच नाव आपण दुसऱ्या दिवशी टाकणार होतो. परंतु काही बाहेरचे लोक येऊन इथं वातावरण खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ह्या कमानीचंच नाव चेंज करणार असं त्यांनी प्रसार माध्यमात देखत सांगितलं आणि एक व्हिडिओ रील्स त्यांनी व्हायरल केली. परंतु माझं सर्व जनतेला इतकं सांगणं आहे की आपण फक्त नाव हे अंदाज झाल्यामुळं दिसत नव्हतं, त्याच्यामुळे आपण त्याला नवीन कलर करून आपण तेच नाव तिथं टाकणार होतो. परंतु कॉलनीतील रहिवासी कुणी नसताना बाहेरच्या लोकांनी सुपारी घेऊन इथं आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी इतकंच सांगू शकतो की सेवालाल महाराज नाईक नगरचा जो चौक आहे याच्यासाठी सुद्धा पुढाकार मीच घेतलेला आहे. त्याच्यानंतर संत सेवालाल महाराज मंदिराचा ज्यावेळेस इथं विषय होता, पूर्ण लोकांनी विरोध केला होता, पण तिथं माझ्या वडिलांनी मी ती जागा सुद्धा संत सेवालाल महाराजाची हे आम्ही त्या बिल्डरकडून लिहून आणली आणि ती सुद्धा संत सेवालाल महाराजाच्या मंदिराला तिथं भव्य दिव्य असं संत सेवालाल महाराजाचं मंदिर. आपण आपल्या भागामध्ये जवळपास 33 ते 34 मंदिरं बांधलेले आहे. सर्व धर्माचा तुम्हाला नेहमीच पाठिंबा असतो, पण असा प्रकार नेमका कसा का घडला? आता काही उमेदवार पडलेले, आता त्यांनी काहीतरी कार्यकर्ते उभा करून रिस्तार बाहेरचे इथं आणून फक्त आम्हाला बदनाम करण्याचं कार्य केलेलं आहे. कारण की मी आपल्याला इतकं सांगू इच्छितो, बंजारा समाज असो कोणताही समाज असो, यांचं जर माझ्यावर प्रेम नसतं किंवा माझं जर त्यांच्यावर प्रेम नसतं तर मला त्यांनी भरघोस असं मतदान देऊन निवडून दिलं नसतं. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही हे नाव जे येतं दुसरं टाकणार होते आणि तुम्ही नशेत बोलल्याचं व्हायरल होत आले. आता त्यांनी पूर्ण व्हिडिओ हा एडिट केलेला आहे आणि मला इतकं सांगायचं, काल शिवजयंती होती आणि हा कार्यक्रम सकाळी 9:30 ते 10 वाजेचा आहे. 9:30 ते 10 वाजेला कोणी नशेत असतं का? आता त्यांनी फक्त बदनाम करण्याचं काम आपल्याला केलेलं आहे. सर्व समाजाच्या कोणताही सण उत्सव असो त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सहभाग असतो आणि त्यांच्या पुढे आम्ही उभा राहून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमची हजेरी असते. फक्त विरोधकांना पडल्यामुळं त्यांनी आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं. शिवाजी महाराज की ज्यांनी हा प्रकार केला, ज्यांनी हा प्रकार केला त्याच्यावर काही पोलीस कारवाई वगैरे काही? आम्ही तर आम्हाला असं वाटतं की दोन समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे. कारण की आपण पूर्ण 18 पगड जाती सर्व समाजाला एकत्र, कारण की मी लोकप्रतिनिधी म्हणजे मी एका समाजाचं नाही, प्रत्येक समाजाचं आहे मी. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की दोन समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण असं काही कारवाईचं काही आणखी बोललेलो नाही. पण जे त्यांचं म्हणणं आहे मतदान आहे, मतदानामुळे तुम्ही निवडून आला आणि आम्ही मतदान नाही केलं त्याच्यामुळे तुम्ही जातीवादक राजकारण करून ह्या कमानीला दुसरं नाव देता. मला इतकं सांगायचं आहे, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी मतदान नाही टाकलं म्हणजे ते विरोधक होतात, जो समोरून आलेले होते, जे आंदोलन करत होते, हे प्रॉपरचं कोणीच नव्हतं, ते बाहेरचे होते. त्याच्यामुळे बरोबर त्यांनी साहजिकच मला त्यांनी खरं बोलले ना, त्यांनी मतदानच नाही टाकलेलं आहे मला. पण बाकीचा जो बंजारा समाज आहे त्यांनी मला 99 नाही तर 100% मतदान हे पूर्ण बंजारी समाजाने मला केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज मी नगरसेवक. आप्पासाहेब माझे बडो हम तुम्हारे साथ है. आज ते महानगरपालिकेत गेले, इथं आंदोलन करण्यात आलं. मग त्याविषयी आता जंजाळ साहेबाला त्यांनी निवेदन दिलं उपमहापौरला आणि जातीवादाचा मुद्दा केला. जर असं जर म्हटलं तर मग भाजपाचं तुमची भूमिका काय असणार या प्रकारे? म्हणजे राजीव भाऊ जंजाळला भेटले ते, त्यांनी इथं आंदोलन पण केलं कमानीचं नाव बदलताय म्हणून आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन निवेदन सुद्धा दिलं त्यांनी. आणि तुम्ही जातीवादक राजकारण करू लागले असा आरोप. मला इतकंच म्हणायचं आहे, ही कमानच माझ्या वडिलांनी 25 वर्षापूर्वी बनवलेली आणि हे नाईक नगर रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी हे नावच माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे नाव बदलाचा विषयच येत नाही. फक्त याच्यामध्ये त्यांनी राजकारण केलेलं आहे, बस दुसरं काहीच नाही. आणि बदनाम करण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी. आता हे तुम्ही तुमच्या उपस्थितीत हे नाव टाकून देऊ लागले, शिवजयंती निमित्त कलर केलं, याचं प्रकरण काय नेमकं? काहीच नाही. दरवर्षी आपण काय करतो, शिवजयंती असली किंवा काही असलं स्मारकाचा, इथं मोठं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक आहे, आपण काय करतो त्याला कलर करतो आणि दरवर्षी आपण तिथं परत हेच नाव तिथं टाकत असतो. परंतु कोण म्हणतं इथं नाव चेंज केलं? दाखवा मला एखादा पुरावा त्यांच्याजवळ का हे नाव आपण चेंज केलेलं आहे. तुम्ही नाव पण बघता तेच नाव आहे, मागच्या वेळेस पण तेच नाव होतं. आज त्यांनी वातावरण परत खराब केलं
इथं ही 25 वर्षापासून कामावर होती आणि हे माझ्या वडिलाच्या सौजन्यामध्ये विनायकरावजी हिवाळे पाटील हे नाव 25 वर्षापूर्वी होतं. आज त्यांनी तिथं काळा स्प्रे आणून त्याच्यावर काळा कलर मारलेला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो त्यांचा आणि त्या व्यक्तीवर ज्यांनी काळा कलर केलेला आहे त्याला त्या व्यक्तीवर कडक कार्यवाही